क्रिकेटच्या माध्यमातून काढायचा चेंडूला, पण चेंडूने यस्त्यांचा वेध घेतला. बिग विकेट, संदीपला मिळणारी महत्त्वपूर्ण सफलता. शून्यावरती बाद झालाय. डीटीसी डोंबिवली टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर करते. क्रिएटिव्हिटी क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतात, त्यांचे देखील हार्दिक स्वागत. नवीन बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू अरविंद पाटील. कुठेतरी तकदीर स्वतःवरती नाराज आहेत, जास्त सफल झाले. स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडूला काढायचं होतं आणि तिथे मात्र ते बाद होत आहेत. जड पावलांनी मैदान सोडतायत, नाराज झाले आहेत स्वतःवरती. तकदीर नेहमी फ्लाइंग स्टार्ट करून देते या संघाला. अरविंद पाटील आणि किशोर ही जोडी मैदानात, दोन अनुभवी खेळाडू आता मैदानात आहेत. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. मोठी देसाई पक्ष आगासन बी, दोन्ही संघाचे संघनायक. तर अल्ला असेल तर आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचंय. मोठी देसाई संघ तर इथे आहेच, यजमानांच्या भूमिकेत आहे, म्हणजे पाहुणे पक्ष यजमान अशी मॅच. छगन पाटीलच्या चेहऱ्यावरती बघा किती आनंद आहे, मॅच खेळायला मिळणार आयोजकाच्या भूमिकेत असून सुद्धा. संदीप गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतोय. हो, चांगला चेंडू होता या बेला. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. मिडॉनला चेंडू चाललाय लॉंगॉनला. वैडिश लॉंगॉन क्षेत्ररक्षक येतोय. शरद 2 धावा सहजतेने पूर्ण केलेत. क्रिकेट खूप सहजतेने खेळतात, दाखवून देतात. अरविंद पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाल्यानंतर त्याला माहिती आहे की आता विकेटवरती थांबणं, खेळपट्टीत थांबणं, धावा करणं फार गरजेचं आहे. हा एक बॅटर असा आहे ना, शेवटपर्यंत थांबला तर इथूनही 50+ होऊ शकतात. पहिल्याच मॅच मध्ये 63 झाल्या होत्या. ओ, पुन्हा एकदा पायची तर स्ट्रॉंग अपील, बॅटर बाद. पंचांचा बोट आकाशाकडे. दोन महत्त्वपूर्ण विकेट मिळालेत. 2 बाद 2. गावदेवी आपण तर वडवली 40+ संघ थोडासा अडचणीत सापडलाय. ओ, हा देखील शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, वेगवान चेंडू होता. बॅटर आले आपण तर 4थ्या क्रमांकावरती शशिकांत आलेत. किशोरला स्ट्राईक मिळत नाहीये. किशोरकडे देखील प्रचंड अनुभव आहे, क्रिकेट भरपूर खेळले आहेत. संदीप काय गोलंदाजी करतो बघा, नाट्यमय षटक फेकतो मैदानावर. राईट आर्म ओव्हर तिकडे मारक होतोय. ओ, चेंजअप पेसला, फुल टॉस होता या वेळेला. आडव्या बॅटने चेंडू चालला मिडविकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फीड करतोय. एकच धाव बघायला मिळते. धावसंख्या धाव फरक होती 3. 2 बाद 3 अशी धावसंख्या. आता किशोरला स्ट्राईक आले. किशोर पाहिजे काय करतो आता. किशोर देखील भरपूर अनुभव बॅटर आहे, प्रचंड अनुभव त्याच्या पाठीशी आहे, पण आता अनुभव पणाला लावून त्याला खेळावं लागणार. कारण 2 महत्त्वपूर्ण बॅटर झालेत. तकदीर बाद झालाय, अरविंद बाद झालाय. गोलंदाजी मार्कवर संदीप. फुलटॉस स्वीप केला यावेळेला, झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक मात्र नाहीयेत. चेंडू चालला स्कोअर लेग रिजन मधनं वेगाने यावेळेला सीमारेषा पार. 4 धावा.
खेळली जाते, त्यामुळे बॅटर डावखुर असले त्यांना पण फायदा आहे, उजव्या हाताच्या बॅटर त्यांना देखील फायदा आहे. पछाता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय? अडोली 40+ संघाच्या माध्यमातून टॉस जिंकलाय गणेश पण त्या शेलारने, त्याचा योग्य निर्णय ठरला आतापर्यंत. संदीपने काय गोलंदाजी केली, चौकार आला असेल, 7 धावा देखील आल्या, पण 2 बॅटर देखील बाद झाले. शरद येतो गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक आपण पहिल्या संघाचा दुसरा टेक P2 मधलं षटक होतं. यष्टीरक्षक पप्पूला आपण पाहू शकता, ऑफसाईडला क्षेत्ररक्षण, शॉट दरम्यान एक क्षेत्ररक्षण, गलीमध्ये एक डीप पॉइंटला आपण पाहू शकता, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण. आता त्याला बॅकवर्ड पॉइंटला पाठवलं जातं. एक क्षेत्ररक्षण आपण लॉंग ऑफला पाहू शकता, ऑन साईडला शॉट पॉइंटला एक, शॉटला एक, मिड विकेट लॉंग ऑन पूल केला. यावेळेला चेंडू चाललाय पण तर मिड विकेट रिजन मध्ये होऊन चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. मनोज आहे तिथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा इथून कंप्लीट केल्या, त्या धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 9 धावा. शरद गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. ओ चांगला चेंडू खोदून काढला, यावेळेला मिड ऑफ वरून चेंडू चालला लॉंग ऑफला. 1च धाव मिळते. 2 बॅटर आता खूप चांगलं बॅटिंग करतायत, भागीदारी करतायत. धावसंख्या आपण होऊ शकता यावेळेला 8 धावांची भागीदारी झाली दोन्ही बॅटरांमध्ये. विचार केला तर आपण किशोर आणि शशिकांत जोडी मैदानावर विकेटवर थांबून धावा करणं फार गरजेचं आहे. अशोक पाटील, विकेटवर थांबून तुम्हाला चालणार नाही, पण धावा देखील तुमच्या बॅटमधून आल्या पाहिजेत. स्ट्रायकला किशोर. शरद वैयक्तिक पहिल्या संघात दुसरं टेकून आलाय, राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. किशोर स्विचचा प्रयत्न केला, यावेळेला अशोक पाटील हा जर चेंडू सरळ बॅटने खेळला असता तर कदाचित मिड विकेट सीमारेषा पार गेला असता. लट्ट 9 खेळाडू आता नाराज झाले असतील. किशोरने हा फटका का खेळला? शरद राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. हा चेंडू फुल टॉस होता, पण दिशा इन चेंडू होता, पंच वाईड चिकून करतायत. पण त्या धावेमध्ये भर धावसंख्या धावफल करते पण पाहू शकता 11 धावा. भागीदारी चालली आता, 9 धावांची भागीदारी झाली आहे 2 बॅटरमध्ये, आणि भागीदारी करणं फार गरजेचं आहे. जरी 2 विकेट गेल्यात काय हरकत नाही, पण भागीदारी करून एक चांगला स्कोर उभारणं समोरच्या संघासमोर तेवढंच चांगलं आहे. शरद ओ शरीरापासून दूर ठेवला, फ्रॉम द बॉडी. डॉट चेंडूची समाप्ती होते, पायाची मुवमेंट होत नाहीये. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. शरद पुन्हा गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतोय. लॉप केला, यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे मनोज, चूक होणार नाहीये. बॅटर बाद. चेंडूची समाप्ती, सुरेख गोलंदाजी बघायला मिळेल शरदच्या माध्यमातून. या षटकात त्याने धावा दिल्या फक्त आणि फक्त, 1 विकेट त्याने मिळवलाय. अशोक पाटील सांगतात की त्यांनी धावा दिल्या, तर बरं 4 धावा दिल्या. शरदची गोलंदाजीवर एकदा टाळा झाला पाहिजे. खूप चांगली गोलंदाजी केली P2 मध्ये, अतिशय चांगली गोलंदाजी. त्याच्यात तिसरं षटक कोण घेऊन आहे? शशिकांत आणि पिंट्या ही जोडी मैदानात आहे. धावा दिल्या, दाखल करते, 3 बॅटर बाद. गावदेवी वडोली 40+ संघ प्रथम बॅटिंग करतोय. जर्मन मोठी दिसते 40+ विपक्ष आगासन 40+ ब मध्ये मॅच असणार आहे. त्यामुळे आगासनचे कॅप्टन जर आला असाल तर आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचं. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही नाणेफेक करू.
सुनील येतो पुन्हा एकदा आपण तर संदीप आलाय बॅकपट गेल्या कट केला यावेळेला चेंडू चालला पॉइंट क्षेत्रामधनं वेगाने यावेळेला जोपर्यंत चेंडू फीड होईल पिंट्याला 2 धावा मिळत आहेत. शशिकांतला 2 धावा मिळतात आणि 2 धावा मिळत आहेत आपण तर गावदेवी वडोली फुटी प्लस संघाला. शशिकांत पिंट्याला देखील आता भागीदारी करणं फार गरजेचं. संदीप आलाय दुसऱ्या स्पेलमध्ये. पहिल्या स्पेलमध्ये 2 महत्वाच्या विकेट मिळवल्यात त्यांनी. राईट आर्म ओव्हर तिकडे मार्ग तो पडलेगाव एंड करून. हो चांगला चेंडू बॅकफुट जाऊन कट करत होता पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आणलाय. सुरेख गोलंदाजी संदीपच्या माध्यमातून बघायला मिळते. 13 धावसंख्या फक्त आणि फक्त. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. चला अगासन 40 प्लस ब संघाचे संघनायक आला असाल तर पण या टॉससाठी जनमान मोठी देसाई 40 प्लस संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. फुल टॉस आहे पूल केलाय गॅप मधनं चेंडू चाललाय का पाहायचंय. 1 बाउंड चेंडू चाललाय मिड विकेट सीमारच्या पार चौकार. संदीप गोलंदाजी मार्कवर. स्टाईलला आपण पाहू शकता शशिकांत आहे. शशिकांत चांगली बॅटिंग करतो आता. 17 धावा झाल्या धावफल कधी संदीप. हो वेगवान चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. ह्या आधीचा काहीतरी प्रयोग करायला गेले होते चेंडूवर आणि तिथे मात्र धावा देखील आल्या होत्या. हा चेंडू वेगवान होता. शशिकांतला मैदान सोडावं लागतंय. नवीन बॅटर आहे तर यावेळेला आपण पाहू शकता 5व्या क्रमांकावर द्वारकानाथ. द्वारकानाथ पाहिजे आता कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय. संदीपला अजून एक यश मिळतं या षटकामध्ये. पहिल्या षटकात 2 या षटकात 1 म्हणजे एकूण 4 गडी बाद झाले. गणेशला देखील आपण तर विकेट मिळाला होता. शरदला देखील. गोलंदाजी ऑप्शन भरपूर आहे संघाकडे. अजूनही सुनील भानेसारखा गोलंदाज येणं बाकी आहे. दुखापतग्रस्त आहे त्यामुळे कदाचित गोलंदाजी करणार नाहीयेत. 2024-25 चा विचार केला तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांची निवड देखील झाली होती. दुखापतग्रस्त आहेत. हाताला बघा बँडेड आहे त्यांच्या. संदीप थोडस स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला आता डीप मध्ये आणतायत. चार गडी बाद. गावदेवी 40 प्लस पण तर वडोली संघ 17 धावा धावफलकात लागले. तिसरं षटक प्रगतीपथावर. अगासनचे कॅप्टन जर आले असतील तर अगासन बी संघाचे संघनायक आला असाल तर आपण या शक्ती किंवा आपण कैलास. संदीप होल ऑफ केला. टायमिंग खूप चांगलं होतंय का पाहायचंय. क्षेत्ररक्षक जितक्या वेगाने चेंडू टाकला तितक्याच वेगाने पाठवून दिलाय द्वारकानाथने चेंडू सीमारच्या बाहेर. षटकार. संख्या आपण पाहू शकता
चला आगासनचे काही खेळाडू दिसत आहेत या टॉस साठी. संजय किंवा आपण उत्तर हरेश आले असतील तर आपण यायचं आहे, किंवा कैलास आले असेल टॉस साठी या. आपण पाण्याची मागणी केली गेलेली आहे. रिक्स ब्रेकर देखील आपण दीपक पाटील जातात, त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. जितेश पाटील देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत. एक रेग्युलरचे खूप चांगले यष्टीरक्षक बॅटर म्हणून त्याची ख्याती आहे. आगासनचे कॅप्टन देखील येत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. शक्ती येत आहेत, नाही खेळाडू आले आहेत. हा जाऊ शकता डीजे. गणेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड द मार्क होतोय. देसाईगाव एंड कडून 2 इन पाठव, पण देसाईगाव पडले गाव एंड. मोठी देसाईगाव म्हटलं तरी चालू शकतो, पण एंड. गणेश गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड द मार्क होतो. टाकला आपण द्वारकानातला पाहू शकता. पूल केला या वेळेला, पाठवून दिलाय चेंडूला. खूप वेगाने चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारशा पार. चेंडू आणि बॅटचा का संपर्क झाला नव्हता. 28 धावा. चांगली बॅटिंग करतो द्वारकानाथ. गणेश राईट राऊंड द मारा करतोय. हो चेंजा पे समोर टाकला होता चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती होते. आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्रक्षण तैनात पाहू शकता. डीप स्क्वेअर लेगला संदीपला आपण मिड विकेटला पाहू शकता. हो लॉप केला या वेळेला. जेलची शक्यता आहे. क्षेत्रक्षक दूरवर येतोय. जोपर्यंत चेंडू लॉंग ऑफ वरून क्षेत्रक्षक येतो लॉंग ऑनला, त्यावर चेंडूला फीड करतोय. 2 धावा मिनिट आहे. धावसंख्या दाखल करते पण पाहू शकता या वेळेला 30 धावा. उद्यापासून इथे रेग्युलरची देखील स्पर्धा. 30 धावा आहेत. 2 धावा घेतल्यात. गणेश तो द्वारकानाथ ऑन साइडला वळवलं या वेळेला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धाव मिळेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या धावफल करते 31 धावा. गणेश कृपा क्रिकेट संघ दिवा आयोजित आपण तर उद्या रेग्युलरची स्पर्धा देखील असणार आहे. उद्या पहिला दिवस आहे. 2 दिवसीय स्पर्धा 21 आणि 22 जानेवारीला ती स्पर्धा पण तर 31 टॉस साठी देखील यायचं आहे. आपण तर आगासन 40+ ब संघाचे संघनायक गणेश तो पिंटू. ओ शॉट ऑफ लाईनचा चेंडू. पंच वाईडची खून करतायत. अवांतर धावेने भर धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता या वेळेला 32 धावा. 32 धावा दाखल करती लागल्यात. गणेश राईट राऊंड तिकडे मार्ग तो टाकला पिंटूला आपण पाहू शकता. हो हा चेंडू उडवला या वेळेला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. जोपर्यंत चेंडू 1 बाउन्स सीमारशा पार. चौकार उपयुक्त चौकार आलाय. धावा येत आहेत कशा त्या महत्वाच्या नाही. येणं फार गरजेचं आहे. आपण बरी तर गावदेवी वडवली 40+ संघासाठी 36 धावा झाल्या आहेत. 4 षटकाचा खेळ संपलाय. अंतिम षटक आता कोण घेऊन पाहायचंय आणि त्या षटकात किती धावा केल्या आहेत. खास करून द्वारकानाथला आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहेत. ज्ञानेश्वर देखील येत आहेत. त्यांना माहिती आपल्याला नंतरची मॅच खेळायची. चला टॉस साठी यायचंय. आगासन 40+ ब संघाचे संघनायक जनमान मोठी देसाई 40+ संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत.
किशोर मुंडे जर आपण आला असाल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. अंतिम षटक कोण घेऊन येतं पाहायचं आता. अंतिम षटक गोविंद येत आहेत. सुनील भाने यांचे बंधुराज गोविंद भाने येत आहेत. छत्तीस अंतिम षटक प्रगती बता रहे. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता ऑन साइडला. एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता लॉंग ऑनला. वाईडिश लॉंग ऑन मिड विकेट स्कोअर लागला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ऑफ साइडला क्षेत्ररक्षण शॉर्ट टर्मॅन नाहीये तिथे. पॉइंटला क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण फाईन लागले क्षेत्ररक्षण गोविंद. शॉर्ट ऑफलाईनचा चेंडू यावेळेला वेळ प्रचंड होता द्वारकानाथकडे. चेंडू आणि आपण तर इथे व्यवस्थित बॅटच्या संपर्कात येत नाहीये. एक ने धावसंख्या भारतीय धावसंख्या दाखल 37 धावा. अशोक पाटील बरेचसे असे चेंडू मिस केले आहेत आपण तर वडवली 40+ संघाने की ज्याच्यावरती षटकार चौकार आले असते पण ते चेंडू त्यांनी आपण तर मिस केले. आता पिंटू स्ट्राईकला. गोविंद राईट आर्म राऊंड कडे मारा होतो. हो चांगला चेंडू यावेळेला पुढे सरसावले ते डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला गोविंदच्या माध्यमातून. 2 चेंडू फेकल्यात, एकच धाव दिली आहे. शेवटच्या षटकातील आपण 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोविंद राईट आर्म राऊंड कडे मारा होतोय. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून खेळायचं होतं यावेळेला. नशी धाव देखील नसती मिळाली. डॉट चेंडू चांगली गोलंदाजी करतो गोविंद भाने. थोडस संत गतीने जी चेंडू हाताळतायत गोविंद. तो पिंटू शॉट आपल्या चेंडू पूल केला यावेळेला. चेंडू वेगाने चालला मिड विकेटच्या दिशेने. मिस स्पीड झाली. 2-2 क्षेत्ररक्षण चुकी झाली आणि त्याचा रूपांतर धावांमध्ये उपयुक्त चौकार. आले आहेत. अगासनचे कॅप्टन देखील आलेले आहेत. अंतिम षटकात 2 चेंडू बाकी आहेत. गोविंद पिंटू ऑन साइडला बॅटने वळवलाय. संदीप आले. प्रयत्न खूप चांगले केले आहेत मिड विकेटला. 2 धावा कंप्लीट केल्यात आहेत. तिसरी होते का पाहायचंय. 3 झाले आहेत. चौथी होते का पाहायचंय. नाही इथे चौथीचा प्रयत्न केला होता. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता 44 चेंडू बाकी आहेत फक्त आणि फक्त आता 1. गोविंद गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला आपण पाहू शकता यावेळेला. द्वारकानाथ चेंजअप पेस होता यावेळेला. बॅटची आतली कडा 1 धाव इथे कंप्लीट केले होते. राजेंद्र देखील येत आहेत कारण त्यांना माहिती आहे पहिला सामना जिंकलोय त्यामुळे मैदानात जाणं फार गरजेचं आहे. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता नरेंद्र यांचे बंधुराज. चला टॉस साठी या. 45 झाले आहेत. 46चं लक्ष असणार आहे. अगासनचे कॅप्टन चला या टॉस साठी. टॉस देखील आपण करणार आहोत. गोपाल भांद्रे यांच्या शुभ हस्ते मी टॉस करू. तर गोपाल दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करू. एका बाजूला आपण तर अगासन 40+ बस संघाच्या दुसऱ्या बाजूला आपण तर मोठी देसाई 40+ संघ
टॉस झालाय. टॉस जिंकलाय आपण तर अगासन संघ टॉस जिंकलाय. काय डिसिजन असणार आहे? डिसिजन जरा पेंडिंग आहे. आमच्या 2-3 जरा प्लेयर आहेत यायचे बाकी आहेत. डिसिजन जरा पेंडिंग ठेवतो. टॉस जिंकला आपण तर डिसिजन पेंडिंग आहे. या आयोजनाबद्दल काय म्हणाल? चांगलं आयोजन आहे एकदम मस्त. आपला नरशेत तू जर टॉस जिंकलास तर काय डिसिजन घेतलंस? बॅटिंग. आणि आता तुम्हाला आपण आता कदाचित बॅटिंगच आहे पण स्वतःच आयोजन करताय स्वतःच खेळताय. कसं वाटतं स्पर्धेमध्ये खेळताना? खूप मजा येईल कारण शेवटचे 2 मॅच आमच्या टाय झाले. आज जिंकण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. बेस्ट ऑफ लक. तर टॉस बॉक्स मधून टॉस जिंकला आपण तर आगासन फुट प्लस बस संघाने डिसिजन पेंडिंग आहे. मॅच सुरू होईल तर जाऊया. आपण बघितले तर कॉमेंट्री मागचे सज्जत नितीन कांत. धन्यवाद. पुढच्या मॅच मध्ये शनिदासने टॉस जिंकला. आगासन बी
बघा खेळाडूंनी यायचं नाहीये, खेळाडूंनी खेळाडू कक्षामध्ये बसा. चला दोन्ही टीमचे खेळाडू येऊ नका, आयोजक दिसेन देतील तर दिसेन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. चौकार नाहीये, दगडा लागून रिटर्न आलाय, त्यामुळे फलंदाज रनआउट असेल, 2 धावा मिळतील. आत्मेश चेंडू थांबलाय त्यामुळे सेफ आहे. आता फलंदाज रनआउट आणि आता बॅटिंग करण्यासाठी गणेश शेलार आलेत बॅटिंग करण्यासाठी. पुढच्या मॅच मध्ये जयनमान मोठी देसाई विरुद्ध आगासन बी मध्ये मॅच असेल. आगासन बी ने टॉस जिंकलाय. कॅप्टन शनिदास आहेत. अरविंदचा चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल तिथे समाप्त होईल. 46 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतो पप्पू रनआउट झाले त्या मॅच मध्ये. धावा 2 आहेत. चेंडू थोडासा थांबला, डायव्हर्ट झाला, रिटर्न आला. कदाचित चौकारी गेला असता. जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. इथे रक्षक बीट, फाईन लेग बीट, थर्ड मॅन बीट, बाईकच्या स्वरूपात पहिला चौकार. व्यवस्था सुद्धा आयोजन समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे. ग्रामस्थ आणि सर्व टीम्सलाही जेवणाची व्यवस्था आहे बघा, आणि प्रेक्षकांसुद्धा सुद्धा. सुपचा फटका चांगला होता. पुन्हा यस नो यस नो, रनआउटची संधी. एक धाव वेगाने पूर्ण झाली. थोडासा दबाव पाहायला मिळतोय. धावसंख्या 7, कमी 46 धावा चेस करायचे. भाऊ पाटील मात्र थोडासा दबाव पाहायला मिळतो या मॅच मध्ये. अनंत म्हात्रे साहेबांचं आगमन झाले पडलेगावची. या अनंत म्हात्रे साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जेव्हा जेव्हा पडलेगावामध्ये नक्कीच आमच्या बरोबर खूप सारं प्रेम. अनंत म्हात्रे, वाल्मिक गायकवाड यांचे आगमन झाले. त्यांनी विनंती, आपण या 2 धावा इथे मिळालेत. थोडस कॅज्युअल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते, थोडंसं हलगर्जीपणा पाहायला मिळतोय. त्याने 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जातील. दोन्ही धावसंख्या पुढे सरकते ती 9 वरती. वडवली 40+. अनंत म्हात्रे साहेब या व्यासपीठाचे आपलं हार्दिक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व नेहमीच आमच्या विभागात सुद्धा ते असतात. आमचे मित्र तेजस म्हात्रे यांचे पिताश्री. 9 धावा अशोक पाटील आमच्या सोबत आहेत. देसरच्या नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा 4 दिवस त्यांनी स्कोरिंग केली. इथे मात्र फक्त दिशा दिली. फिल्डिंग खराब आहे वडवली संघाची. आता संदीप भाने बघा किती वेगाने धावले. 3 धावा. धावा झाल्यात 12. अनंत म्हात्रे साहेबांचे आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत.
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 46 पाठलाग असताना पहिल्या षटकाला आपण पाहतोय 12 धावा आल्यात. अजूनही 34 धावा करायच्या या मॅच मध्ये. 24 बॉल आणि 34 धावा आडिवली फोर्टी संघाला करायचे. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या आडिवली संघ. वडोली संघ फिल्डिंग लगेच लावून घ्या प्लीज. वडोली संघ वडवली असे संघ आहेत एकमेकांच्या विरोधात. चोवीस बॉल मध्ये 34 करायच्यात आडिवली 40+ संघाला या मॅच मध्ये. पप्पू वाणी या मॅच मध्ये रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. कदाचित त्यांनाही असं वाटलं चौकार गेलाय त्यामुळे थोडेसे थांबले. यस नो कोऑर्डिनेशन झालं नाही. दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज केशव. केशव येतात दुसरं षटक घेऊन. चला जास्त वेळ घेऊ नका वडवली. बॅकफुटला गेले, जागा बनवली. गणेश शेलारने हा चेंडू पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आईगावदेवी रुद्र 11 चिकनगरने. क्रिकेट या खेळामध्ये तुमच्याकडे आत्मविश्वास पाहिजे. अशा मॅचेस नरेंद्रने बऱ्याच वेळा टर्न केलेत. हा चेंडू लॉंग ऑफला खेळत आहेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एकदा वेगाने पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. गणेश अखेर 2 धावा इथे वेगाने पूर्ण करतायत. चिकनगरची स्पर्धा तुम्हाला वन डे फिनिश पाहायला मिळाली. ती स्पर्धा उमाडे संघाने जिंकली. आय थिंक मला वाटतं ती स्पर्धा. आणि बेतोडे संघ रनर होता. पुढच्या मॅच मध्ये दीपक पाटील इन ऍक्शन मध्ये. चांगली फिल्डिंग बघा. 1 धाव इथे मिळाली. अरविंद पाटील कौतुक करत असताना क्षेत्ररक्षकाचं, कारण की मोठी दिसायचे खेळाडू आहेत. ग्रामीणचा चीता चेतन दिले होते. क्या बात आहे. फ्लेक्झिबल क्रिकेटर बघा ना, फिटनेस किती चांगला आहे. रोहिदास मात्रे यांचे बंधुराज. आणि काल रोहिदास मात्रे उपस्थित होते देसरच्या नाईट स्पर्धेमध्ये. आमदार चषकचा उल्लेख केला. जयनमान क्रिकेट संघ मोठी देश आयोजित स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेमध्ये सर्वात मोठ्या ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतात. आमदार चषकचं दमदार आयोजन. जयनमान क्रिकेट संघ मोठी देसाई 40+ ग्रामस्थ मंडळ 40 देसाई आयोजित. चला फिल्डिंग लावा लगेच प्लीज. कालही आम्ही थोडस सामन्याला उशीर झाला. आज एक मेगा फायनल सुद्धा आहे, त्यामुळे घाई करा प्लीज. एकोणीस धावा झाल्यात 18 बॉल मध्ये 27. अजूनही करायच्यात. अरविंद पाटील येतात दुसऱ्या स्पेल मध्ये. पुढच्या मॅच मध्ये अगस्टन बी संघाने टॉस जिंकलाय. बघायचं शनिदास काय निर्णय घेत आहेत.
थोडस चर्चा करतायत मला वाटतं खेळाडूसोबत अजूनही. शनिदास गोलंदाजी. चला जर्मन मोठी देसाई संघाला बॅटिंग करायची पुढच्या मॅच मध्ये. खरं तर लॉर्ड्स प्रमाणे तो पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे, मात्र आपण तो तिसरा सामना खेळणार आहोत. काल 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील उपस्थित होते. रोहिदाचे मात्रे साहेबांच्या शुभ इष्टांचं पूजन केलं. रॉयल पर्सनॅलिटी रॉयल एंट्री का रोहिदास मात्रे यांची झाली होती दहीसरच्या स्पर्धेमध्ये. अरविंद बघा, अरविंद चांगली गोलंदाजी करतात, कारण की अरविंदला माहिती आहे माझ्या षटकात 3, 4, 5 धावा आल्या तर कठीण होऊ शकतं आडिवली संघाला मॅच. 17 बॉल मध्ये आता 27 या मॅच मध्ये करायचे. 17 चेंडू 27. तर पप्पूची विकेट रनआउटच्या स्वरूपात मिळाली. इथे चेंडू हवेत आहे. चेतन कडनं चूक झाली. जेल थोडासा कठीण होता, हरकत नाहीये. अरविंदने त्याचं कौतुक केलं मगाशी. चेतन म्हात्रे दिले होते. 16 चेंडू मध्ये आता 26 करायचे आहेत. क्या बात आहे भाऊ. गणेश मुंडे बघा, एक काळ काढला स्वर्गीय रतनबाई स्मृती बाईक सुद्धा गणेशने पटकावली होती. हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. एकदा पूर्ण झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दोन्ही फलंदाज एका साईडला आहेत. एका वेळी तुम्हाला एका दोन्ही एंडने एकाच वेळी स्ट्राईक सोडावी लागेल, लक्षात घ्या. अशोक 25 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 चेंडू 25. चेतन मात्र यांच्या मागे जणू काही चेंडू लागलाय. बघा स्वतः आता ड्रिल करून करतात. चेतन मात्र आय थिंक मला वाटतं गोलंदाज आहेत की काय, कारण की हात तर ड्रिल करून बघतायत. पुढच्या मॅच मध्ये खेळायचंय. शोल्डर थोडेसे ढिले केले असावे. 24 अजूनही करायचे आहेत. 14 बॉल. काय स्पेल राहिला अरविंदचा. ब्लॉक कॉलला चेंडू होता, त्याला खोदून काढलाय. लॉंगाच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे, मात्र फिल्डिंग चांगली आहे. फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा मिळतील. 2 धावा मिळतील. मॅच आता मात्र रफ अँड टफ होत असताना 13 बॉल 22 या मॅच मध्ये आता करायचे आहेत. 13 चेंडू 22. लेगबाईचा इशारा आलाय. षटक क्रमांक समाप्त होते. 3 षटकांचा खेळ संपला. अशोक मला सांगतो धावसंख्या ती 25 चेंडू शिल्लक आहेत. 12 धावा करायच्या आहेत. 21 पाण्याची मागणी करण्यात आलेली. पाणी घेऊन जायचं मैदानात. येणारे 12 चेंडू आणि 21 धावा या मॅच मध्ये आता करायच्या आहेत. आडिवली 40+ संघाला ऐकूया विजय दिलदासच्या माध्यमातून.
दीपक पाटील यांची बॅट आहे ती. चुकून कोणी नेली असेल तर आणून द्या. 12 बॉल 21 या मॅच मध्ये आता बनवायचे आहेत आणि चौथं षटक घेऊन येतात गोलंदाज द्वारकानाथ. जर द्वारकानाथच्या बॅट मधून एक षटकार सुद्धा तुम्ही पाहिलं या मॅच मध्ये, तोच द्वारकानाथ तुम्हाला पाहायला मिळतोय. 12 बॉल 21 वडवली पोटी प्लस संघ बघा फाईट देत असताना 46 धावांमध्ये मॅच अजूनही ऑन आहे. मॅच संपली नाही, मात्र अरविंद पाटीलची 2 षटकं संपली आहेत. डॉट बॉलची ती समाप्ती. शॉर्ट प्लेनचा बॉल होता, फायदा घेऊ शकले नाहीये संदीप भाणे. बॅक टू बॅक 2 षटकार मारले ते योगी भाणे यांच्याकडे 1000 रुपये. त्यांच्या षटकारांची आता नितांत गरज आहे. 11 बॉल 21 द्वारकानाथचा हा चेंडू हवेत आहे. ईश्वरला हाच बॉल मिळत नाही असं वाटतंय. धावा झाले 26. 20 धावांची आता गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 10. धावा करायचे 20. सिंगल डबलने आता काम चालणार नाहीये अडवली संघाला. पुढच्या मॅच मध्ये बॅटिंग करताना दिसेल जयनमान मोठी दिसेल 40+ संघाने. त्यांचे कोच आहेत जितेश पाटील. थोडीशी चर्चा करतायत, टीम हेडल ते घेत आहेत की एक्झॅक्ट तुम्हाला काय करायचंय. होम ग्राउंड मध्ये तुम्ही खेळत आहेत, कदाचित या सूचना दिल्या जात आहेत. बॅट कोणी एक चुकून नेली असेल तर बघा, हाणून द्या प्लीज. बॅट कोणी नेली असेल चुकून ते घेऊ, आणून द्या प्लीज. वाईट बॉल आहे, ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता. 10 चेंडूमध्ये 19 करायचे त्या मॅच मध्ये. गणेश शेलार आणि संदीप भाणे थोडस संघर्ष करतायत या मॅच मध्ये, मात्र चौकार षटकारांची आता नितांत गरज आहे. सिंगल डबलने आपण पाहिलं तर दबाव वाढू शकतो या मॅच मध्ये. 10 चेंडू 19. हलकसं अपील करण्यात आलेलं आहे. हाईट फॅक्टर पंच सांगतायत. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली. बॅटकडे का? बॅटकडे. 9 चेंडू 18. द्वारकानाथ चांगली गोलंदाजी करत असताना चौथ्या षटकामध्ये 9 चेंडू 18 धावा आता करायच्या आहेत. अडवली पोटीच्या संघाला 46 चेस करायच्या होत्या, त्या कठीण वाटू लागल्या जाता. आई लेग स्टंपच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा. नऊ चेंडू 17 धाबा. फटका चांगला आहे मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत तकबीर. 2 पूर्ण झालेत. 8 चेंडू त्या 15 धाबांची गरज. चिकनगर संघ चुकून बॅट गेली का विक्रम तुमच्याकडे बघा, चेक करा फक्त. चुकून आली असेल तर. ब्लॅक कलरची ग्रीप आहे बघा. 8 चेंडू 15. इथे फटका चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. आणि फलंदाज रनआउट. 7 चेंडू आले तर 14 धावा करायच्या त्या मॅच मध्ये अडवली संघाला. गणेश शेलार रनआउटच्या स्वरूपात बाद. पप्पू रनआउट. गणेश शेलार रनआउट. 7 बॉल 14 आता करायचे त्या मॅच मध्ये. आणि त्या भास्कर आलेत बॅटिंग करण्यासाठी. चुकून कोणी बॅट नेली असेल तर प्लीज आणून द्या. चला हाय हाय बॅट आहे. बॅट तुम्ही कुठे ठेवली बघा ना पहिले. नाही 40+ मध्ये कधीच काहीच हरवत नाही, आणि हरवलं तर खेळाडू आणून देतात बघा. सोन्याचा लॉकेट घरपर्यंत पोहोच केलाय 40+ मध्ये. हा इतिहास आहे.
बॅट काय घेऊन जातील. 7 बॉल 14. आता मॅच रंगतदार आहे. रंगात आली आता मॅच. 7 बॉल 14. चला स्पीडअप करा. मॅचचा एक रिदम असतो. 7 चेंडूमध्ये 14 करायचे आहेत. अकुट टप्प्याचा बॉल होता, त्याला पाठवून दिलाय फाईन लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चे 6 चेंडू आता 10 धावा करायचे आहेत. पुढची मॅच जय हनुमान मोठी दिसेल. 40+ संघ बॅटिंग करताना दिसेल, कारण की आकाशन बी ने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला पुढच्या मॅच मध्ये. चला चला फास्ट. आज फायनलचा सामना आहे, तुम्ही थोडीशी घाई करा. जयेंद्र पाटील आले शेवटच्या षटकामध्ये. जगदीश पाटील आमचे, त्यांचे बंधुराज जयेंद्र पाटील. 6 चेंडूमध्ये आता 10 करायचे आहेत. अरविंदने 2 षटकांचा स्पेल खूप टाकला या मॅच मध्ये. मात्र आता इतर गोलंदाजांना धावा थांबवायचे आहेत. चला आकाशन बी संघ आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे. सर्व टीम्सला जेवणाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे आयोजन समितीच्या वतीने. 1 वाजता बरोबर जेवण सुरू होईल. पहिलाच बॉल गॅप मध्ये. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक तकदीर वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली आहे. फिल्डिंग चांगली आहे. धावा 2च घेतल्यात. चांगली फिल्डिंग आहे तकदीर मात्रेची. बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर हा बॉल होता. बरोबर पाया बॉलवरती पडला आणि त्यामुळे 2 धावा सेव्ह झालेत. 5 बॉल 8. सुरुवातीला भास्कर धावले नाही. 5 चेंडूमध्ये 8 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग 40+ संघटनेचा नियम आहे. गोलंदाज जयेंद्र पाटील. भास्करचा हा फटका जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार आलाय. मॅच खुली करणारा भास्करच्या बॅटमधून. षटकार आलाय. राडोली संघाकडे असे फलंदाज आहेत. गोविंद बाणे आहेत, भास्कर, सुनील बाणे. हे कमी चेंडूमध्ये जास्त धावा नेहमीच करतात. सलामीला विकेट सुद्धा थोडेसे उशिरा गेलेत. पण बॅटिंग त्यांच्यावर आता आली नाहीये. जेव्हा जेव्हा बॅटिंग 4 चेंडू 2 धावांची गरज आहे. मॅच खुली झाली. कंपल्सरी चेसिंग. संदीप बाणे काहीतरी चर्चा करत असताना. 4 बॉल 2 रन्स. साई भक्त भरपूर आहेत आडोली गावामध्ये. चांगला बॉल होता. आता डॉट बॉल आलाय. मॅच संपली नाहीये. 3 बॉल 2 धावांची गरज आहे. 3 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेसिंग. जयेंद्र पाटीलचा पलटवार पाहायला मिळेल का? तो कमबॅक करेल का? तो भास्करला शांत ठेवेल का? की भास्कर याच बॉलवरती मॅच फिनिश करेल? 3 बॉल 2 रन्स. एक शॉर्ट रन आहे. तो भास्कर बाणेने बॅट कुठे ग्राउंडिंग केली. 2 बॉल मध्ये आता 1 करायची आहे. अशीच मोठी दिवसाने 1 रन शॉट घेतली होती चेतनने. चेतन आता मैदानाच्या आतमध्ये बघा ते हसतायत, कारण त्यांना माहिती त्यांनी 1 रन शॉट घेतलेली मॅच गमावी लागली होती. मध्ये इथे अजूनही संधी आहे. 2 बॉल मध्ये 1 करायचे. भास्करने बॅट ग्राउंडिंग केलीच नाहीये पॉपिंग क्रीज मध्ये.
अशा चुका होतात क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा. 2 चेंडू एका धावेची गरज आहे कंपल्सरी. दोन चेंडू आणि एका धावेची गरज. काय मॅच रंगली बघा. शॉर्ट रन घेतली नसती तर मॅच संपली असती. मग क्रिकेट आहे मित्रांनो. आणि फलंदाज रनआउट. आता मॅच शेवटच्या बॉलवरती रंगात आली मॅच. डीजे भास्कर बघा बाद झाले. 1 रन शॉर्ट. बघा ना चेतन कसे बघतायत. त्यांना माहिती नाही 1 शॉर्ट रनची किंमत काय आहे. आता मॅच शेवटच्या बॉलवरती गेली आहे. 1 बॉल आणि 1 कंपल्सरी करायचे. 3 बॉल मध्ये 2 करायच्या होत्या. त्यानंतर आलेली 1 शॉर्ट रन. अशा मॅचेस ज्यावेळी होतात त्यावेळी एक मजा असते. मात्र खेळाडू कक्षामध्ये टेन्शन वातावरण असतं. आणि शॉर्ट रन जर घेतली नसती तर काय तर मॅच संपली असते. 1 बॉल आणि एका धावेची गरज आहे. गोलंदाज जयेंद्र पाटीलचं मी कौतुक करेल. षटकार लागल्यानंतर त्याने कमबॅक केलाय. ज्या फलंदाजाने षटकार मारला होता भास्कर बाणेने त्याला शांत ठेवल्यानंतर बॅटिंग करण्यासाठी आलेत गोविंद बाणे. बघा जेवणाला सुरुवात केली. ज्या खेळाडूंना जेवण करायचं तुम्ही जेवण करू शकता. ज्येष्ठ नागरिक मोठे दिवसाचे सुक्रिया पाटील साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. सुक्रिया पाटील या आपलं हार्दिक स्वागत. काय मॅच रंगली. वडवली आणि अडिवली दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीये. दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शेवटचा बॉल आणि 1 रनची गरज. विश्वास मात्रे आणि दत्ता मडवी साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. राजेश चौधरी यांचं आगमन झाले आमचे चोळेगावचे. त्यांना विनंती आपण या व्यासपीठावरती अजूनही आपल्या मॅचला भरपूर टाइम आहे. चौथी मॅच तुम्हाला खेळायची. आज सर्व टीम्सला ग्रामस्थांना जेवणाची व्यवस्था आहे. चला शेवटचा बॉल. शेवटचा बॉल आणि एका धावेची गरज आहे. पंचांना सूचना असेल जो मोठी दिवसाचा खेळाडू आहे चेतन तो थर्डमॅन किंवा फायनललाच राहू शकतो. लक्षात घ्या. ही महत्वाची सूचना आहे आणि ती वेळेवर देणं गरजेचं आहे. चला शेवटचा बॉल आणि एका धावेची गरज. जोरदार टाळ्याने स्वागत करूया. आणि शेवटचा बॉल डॉट आलाय आणि सामना जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये. तो वडवली संघाने 1 शॉर्ट रन आले आणि त्याच धावेने मॅच गमावी लागली ती आडवली 45 संघाला. हार्ड लक आडवली. आणि अभिनंदन करूया आपण वडवली 45 संघाचं. खास करून जयेंद्र पाटीलचं मी कौतुक करेल. षटकार लागल्यानंतर त्याने काय कमबॅक केलंय. भाऊ पाटील बघा शेवट 1 शॉर्ट रन. जी शॉर्ट रन चेतन म्हात्रे यांनी घेतली होती जुनडोंबीच्या मैदानात त्याच धावेने सामना गमावा लागला. आणि आता भास्कर बाणेने शॉर्ट रन घेतली त्याच धावेने सामना गमावा लागलाय. हेच तर क्रिकेटचा दस्तूर आहे मित्रांनो. क्रिकेट असा खेळ आहे कधी हसवतो तो कधी रडवतो. आणि मॅच गमावी लागली. भास्करने भाऊ जेव्हा 2 धावांची गरज होती तेव्हाच असं वाटलं की मॅच सोडली होती वडवलीने. चला फील्डिंग लावून घ्या. आगासान मॅन ऑफ द मॅच कोण आहे.
जयेंद्र पाटील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्यावर शेवटच्या षटकामध्ये बघा धावांचं संरक्षण केलं, षटकार लागल्यानंतर सुद्धा कमबॅक केलं, त्यामुळे जयेंद्र पाटील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अरविंदचं मी कौतुक करेल, अरविंदने 2 षटकांचा